तर वाचायचंच. मालकाने दिलेली ऑर्डर आहे असं समज. हे बघ बाळा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तिकडे तुला आदित्य बाबांशी एकांतात बोलता येईल. तू तुझ्या मंगळसूत्राचं सत्य त्यांना सांगून टाक. सांग त्यांना की तू त्यांना नवरा मानतेस. अगं त्यांना पण कळू दे ना. कारू बाळा, अगं किती दिवस अशी घुसमटत राहणार आहेस? एकदा बोलून मोकळी हो. बघ बघ, सगळं ठीक होईल. नाही आत्या, मला माझी पायरी इसरून नाही चालणार. कारू बाळा, प्रेमात कसली आली आहे ग पायरी? आत्या, हे बघा, मला माझ्या आयुष्याचं सत्य आदित्य सरांना सांगून त्यांच्या सुखाच्या आडी यायचं नाही. पारू बाळा, अगं किती दिवस हे सिक्रेट तू आपल्या मनात लपवून ठेवणार आहेस? एक दिवस हे सिक्रेट तुझा जीव घेईल ग बाळा. आतापर्यंत ही गोष्ट आपल्या दोघांमध्ये होती आणि माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी ते सिक्रेट कोणालाही सांगणार नाही. आज मी तुला जे सांगितलंय ते ऐक. माझी शपथ आहे तुला. हे बघा आत्या, मला माहित आहे मी जो विचार करते ना तो फक्त माझ्याच मनात आहे. ते मी तयार केलेलं माझं जग आहे. त्या जगात कुणाला बी प्रवेश नाही. आत्या हे बघा, मला राहू द्या ना माझ्याच जगात. मी जर का या जगाच्या बाहेर पडले ना तर मला नाही झेपणार ते, मला माहित आहे. पण तरी बी तुम्ही बोलताय, तुम्ही शपथ दिली तर मी करीन एकदा बोलण्याचा प्रयत्न. बर, सावित्री, किती काम करतेय सगळं. तुझा हात मोडल्यासारखा झाला असेल ना आता पारू नसल्यामुळे. एवढं सगळं काम एकटीवर पडतंय, ओव्हरलोड असेल ना कामाचा. पण काय ग, आता पारू तिकडे गेल्यापासून बोललीस की नाही तिच्याशी? नाही म्हणजे इथे असताना एकमेकींना सोडत नाही तुम्ही अजिबात, करमतच नाही तुम्हाला एकमेकींशिवाय, म्हणून विचारलं. नाही जमलं फोन करायला मला तिला. माझे पण कामं होते ना, आणि ती पण तिकडे कामासाठीच गेली आहे ना. उगाच तिला माझ्यामुळे कशाला त्रास ना. तुमची मैत्री बघून खूप छान वाटतं ग मला. नाही म्हणजे इतकी काळजी घेता एकमेकींची. पण काय आहे ना सावित्री, जेव्हा दोन घट्ट मैत्रिणी एकत्र असतात तेव्हा त्यांचे सिक्रेट्स पण असतात. नाही म्हणजे नाही का, तू माझे सिक्रेट कुणाला सांगू नको, मीही नाही सांगणार, तसं तुमचंही काही सिक्रेट आहे का? कसलं सिक्रेट? मला कसलं सिक्रेट माहित नाही. कशाबद्दल बोलताय तुम्ही दामिनी मॅडम? कळेल कळेल, मी कशाबद्दल बोलतेय हे तुला आता लगेच कळेल. सावित्री, तुझं काहीच खरं नाही का आता. आणि ती मूर्ख पारू, ती जिवंत राहील की नाही हेही माहिती नाहीये मला. वहिनी चिडलेत, त्या तिला जिवंत ठेवतील की नाही कोणीच नाही सांगू शकत. तुला वहिनींच्या रागापासून वाचायचं असेल ना, तुमचं जे काही टॉप सिक्रेट आहे ना ते मला सांगून टाक. तू अशी वाचशील. बोल. दामिनी मॅडम, कशाबद्दल बोलताय मला काही कळत नाही. नाही बरोबर आहे, तोंड उघडणार नाहीस हे माहिती होतं मला. पण काय आहे ना, तुमचं हे जे काही सिक्रेट आहे हे वहिनींना समजलंय. आत्ताच ते कोणाशी तरी फोनवर बोलत होत्या की पारू इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून कशी लपवून ठेवू शकते. इतकी मोठी गोष्ट लपवताना तिला लाज कशी वाटली नाही. आणि असंही म्हणाल्या की माझ्या आदित्यच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे.
अहिल्या मॅडमना पारूचं सत्य कळलं तर नसेल ना? त्यांना आदित्य बाबा आणि पारूच्या लग्नाबद्दल कळलं म्हणूनच चिडल्या नसतील ना त्या? पण हे कसं शक्य आहे? हे सत्य फक्त मला आणि पारूलाच माहितीये. मग दुसरं कोण सांगणार? पारूने आदित्य सरांना सगळं मनातलं सांगितलं की काय? काय झालं नानू दादा? तू मला फक्त नानू अशीच हाक मारायची. त्या पुढेच जे बोललीस ना ते माझ्या नाजूक दिलाला पेलवणार नाही ग. तुला सांगतो कसं झालं. कसे माझ्या आत्यानं माझं नाव नीलकंठ नीलग्रीव नूतन सुंदर या असं ठेवलं होतं. मग माझ्या आईला माझी दया आली. तिला वाटलं या गोंडस चेहऱ्याला हे एवढं भलं मोठं नाव पेलवणार आहे का, म्हणून तिनं मला प्रेमानं नानू, कसं नानू असं नाव ठेवलं. आता तू बी मला प्रेमानंच बोलवशील ना, मग तू बी मला नानू अशीच हाक मारायची. चालेल? चालतंय नानू. हा हा माझी बी गोष्ट तुझ्यासारखीच आहे बघ. हा म्हणजे माझ्या आईनं बी माझं नाव पार्वती असं ठेवलं होतं. हा. पण मला पार्वती अशी कोणी हाक मारलीच नाही. समजेना मला पारूस म्हणतात. देवा, काय ही तुझी लीला. या शंकरासाठी साक्षात पार्वती पाठवलीस. कसे रे तुझे आभार मानू. नानू पार्वती